हॅलो गाईज, तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही मागचे ब्लॉग्स तर माझे बघितलेच असतील आणि खूप सारे जण बघतात ते सबस्क्राईब पण करतात. मला त्यासाठी खूप खूप थँक्यू. पण जे लोक बघतात आणि त्यांनी अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि आज आम्ही दोघी म्हणजे मी आणि दीदी करणार आहे चिकन बिर्याणी. मी तर नाही, दीदीच करणार आहे. पण आता दुपार आहे आणि ती आहे ऑफिसमध्ये. मग ती येईपर्यंत मी म्हटलं चिकनला थोडं मॅरिनेट करून ठेवूया. मी मे बी प्रोनाऊन्सिएशन रॉंग करेल, बट ठीक आहे, समजून घ्या. आणि आता चिकन आणलंय आणि मी काय काय तयारी केली आहे ती तुम्हाला दाखवते. तर चला बघूया. तर हे जे मसाले आहेत ते मी तुम्हाला सांगते. हा जिरा मसाला आहे, जिरा पावडर आहे, हा धनिया पावडर आहे, त्यानंतर हा कोणता तरी मसाला होता तो पण मी घेतलाय, आणि हे हळद आहे. तर मी ह्या सगळ्यांना आता मिक्स करणार आहे आणि मस्त मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून टाकणार आहे. मग आपण आता तर दुपार झाली आहे, तुम्ही बघू शकता खूप पाऊस पडतोय. मग थोड्या वेळाने 5-6 वाजता हे सगळं करायला घेऊ, मग तेव्हा मी तुम्हाला दाखवतेच. इकडे आणलंय मी चिकन ऑलमोस्ट 1 kgच्या थोडंसं कमी आहे. मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय त्याला. त्यानंतर इथे मी दही घेतलंय थोडंसं. आता हे पूर्ण तर नाही दही टाकणार आहे कारण हे खूप होऊन जाईल. त्यानंतर इथे काही मसाले आहेत आणि इथे आलं लसूणची आणि थोडं मी 1-2 मिरची टाकली आणि कोथिंबीर टाकली, त्याची पेस्ट आहे. तर तर आपण आता हे सगळं आधी टाकून घेऊया. त्यानंतर हे सगळं पहिल्यांदा टाकते मी. आता ही आलं लसूणची पेस्ट मला असं वाटतं मी पूर्णच टाकेल कारण जास्त नाही होणार, म्हणजे चांगलं लागेल असं. ठीक आहे. आता दही एवढं तर मी नाही टाकणार, मग थोडं थोडं टाकेल. मला दाखवते. 1 2 3 10. आता मिक्स करून घेऊया आपण. तर युजली तर आम्ही बिर्याणी नेहमी नाही करत, असं खूप रेअरलीच करतो. बट असं वेगवेगळ्या टाईपनीच करतो. म्हणजे वेगवेगळ्या टाईपने म्हणजे दीदीला जसं वाटेल तसंच करते. कधीतरी कुकरमध्ये, कधीतरी असं वेगळा भात वगैरे शिजवून तसं पण बनलं जातं. पण काल आमची दीदी इथे मधुराज रेसिपी जे ताई आहेत त्यांचं बघत होती व्हिडिओज. आता काय माहिती त्यात एक्झॅक्टली तशी करतीये की कसं करते बघू. त्यांच्यासारखं केलं तर मी नक्कीच दाखवेल, म्हणजे सांगेल तुम्हाला. पण काल तर व्हिडिओ बघत होते. तर मी ह्याला छानपैकी असं मॅरिनेट केलेलं आहे. आता आपण एका डब्यामध्ये ठेवून देऊया. तर दीदी बनवते जेवण आणि मी पण बनवते, आम्ही दोघी जेवण बनवतो. आमचा टास्क असतो सकाळचं दीदी बनवते जेवण, चपाती भाजी जी असेल ती, आणि संध्याकाळचा जेवणाचा टास्क माझ्याकडे असतो. तर आता संध्याकाळचं हे टास्क आहे त्यामुळे हे प्रिपरेशन सगळं मी करते. कांदा टोमॅटो पण मी बहुतेक कदाचित कापून ठेवेल आणि दीदी आल्यावर मग काय फक्त तडके देईन. मग सगळ्यांना वाटतं दीदी करते जेवण, मी नाही करत. पण असं काय नाही, मी पण करते. पण मला जास्त माणसांचं जेवण जमत नाही, तो जरा माझा प्रॉब्लेम नाही म्हणू शकत. मला 4 to 5 पीपलचाच अंदाज आहे. जास्त लोकांचा मला एवढा अंदाज येत नाही पटकन. चटणी मिठाचं बस, बाकी काय ना. आता मॅरिनेट करून झालेलं आहे, मग डब्यात ठेवते, मग तुम्हाला भेटते. तर मी आता मस्त ह्या भांड्यात काढून ठेवलं, आता फ्रीजमध्ये ठेवते आणि मग तुम्हाला दीदी आल्यावर भेटते. तर गाईज, जसं मी तुम्हाला बोललेली, मी दीदी आल्यावर तुम्हाला परत भेटते. तर दीदी फायनली ऑफिसवरून आलेली आहे आणि तिनेच कांदा चिरला आणि टोमॅटो. तर आता आम्ही सुरुवात करतोय. तर हे तेलामध्ये टाकलेत सगळे खडे मसाले, तुम्ही बघू शकता. मिरा आहे, लवंग आहे, आणि काय आहे, दालचिनी आहे थोडीशी, आणि बडी इलायची. आता दीदी टाकणार आहे कांदा, आणि कांद्याला मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचंय.
तर गाईज एका साईडला कांदा मस्त भाजतोय, तोपर्यंत आम्ही भाताची तयारी करून घेतो. तर इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आणि तेल टाकायचंय. हा, तेल पण टाकायचंय थोडं. टाकू की तूप टाकू? नको, तेल टाक. आपण बहुत अमीर नाही आहे तूप टाकले केले. अमीरचा प्रश्न नाहीये, पट कशाला. तू कसं दिसतो? इथे एक असं स्टँड घेतला पाहिजे ठेवायला. मी कशी दिसते? पावभाजीची ऑर्डर होती बाई. आम्हाला पावभाजीची ऑर्डर आलेली घाडगी काकींकडून, पण आम्ही नाही गेलो कारण आम्ही चिकन बिर्याणी करणार. तर आम्ही त्यांना म्हणलं पार्सल द्या आम्हाला. आणि आज मला निकिताने एक व्हिडिओ पण पाठवलेला, जे नेहा आमचे व्लॉग्स बघत होती. तर अशी व्हिडिओ पाठवल्यावर मला खूप छान वाटतं की अरे यार, व्लॉग्स कोण कोण बघताय, मस्त वाटतं. तसेच ब्लॉग्स बघत राहावा, मला व्हिडिओ पाठवत राहावा. आता काय काय करायचंय? पाणी उकळलं, टाक आता. थोडस असं काय असं काय असं काय नसतं. जरा कांदाच भाजायला टाइम लागतो, आधी ठेवायला पाहिजे होता. कांदा लवकर भाज रे. तुला काय वाटतं, व्लॉगिंग करणं सोपं आहे की अवघड आहे? अवघड आहे. म्हणजे असं काय टॅलेंट पाहिजे, जे माझ्यात नाही. फक्त बोलायला यायला पाहिजे, सांगायला यायला पाहिजे. मग आता शिकते, त्यामुळे मला एवढं नाहीये, थोडंफार येतं. ठीक आहे, चला. चलो, पाणी बोल रहा है, डालो. तर इथे काही खडे मसाले टाकलेत आम्ही, ते सेम जसं ह्याच्यात टाकलेलं तसं ह्याच्यात. लवंग, दालचिनी आणि काय बडी इलायची आणि मिरं आणि जिरं पण टाकायचं. मिरं जिरं कॉम्बो. टाक पटकन, आता काय वाट बघतेस? जरा उकळी फुटू दे. फुटली ना आता, एवढी उकळी फुटली आता. जरा जिरे कमी पडलेत का? नको, बस ठीक आहे. कांदा पण झालाय. आणि गाईज, मी तुम्हाला मगाशी सकाळीच सांगत होती, म्हणजे की दीदीने ते मधुराज रेसिपी बघले. तर आपण एक्झॅक्टली तशी करतोय की थोडीफार? एक्झॅक्टली तसेच करतो. पण आपल्याकडे जे ते केवडा पाणी वगैरे टाकले तसला काही प्रकार नाहीये. आपल्याकडे मटका पाणी टाकूया. चला आपण सांगितलेलं तांदूळ भिजत ठेवाया अर्धा तास. आता हा, ते तर फर्स्ट टाइम करते मी, डायरेक्ट तांदूळ टाकते, पण भिजत मी पहिल्यांदा. ठीक आहे, बघूया. काय वेगळी झाली तर चांगलंच आहे. तसं आमच्या घरात बिर्याणी, मी तुम्हाला सकाळी पण बोलली की खूप महिन्यानंतर बनते, कारण बिर्याणी बनवायला कष्ट लागतात. आणि आजकाल आमच्या दीदीला कष्ट नाही करायचे काय तरी, असं काय नाही, जेवण पण वेळ लागतो ना, मग तेवढं कंटाळा येतो माणसाला ऑफिस वरून येऊन काय काय करायचं. मी असते रिकामी, बट मी सकाळीच त्यांना सांगितलं की मला जास्त लोकांचा अंदाज येत नाही जेवणात. हो, दॅट इज माय प्रॉब्लेम. माझी वहिनी आणि श्रेया. हा, सीता वहिनी आणि श्रेया 2 माणसं, म्हणजे एक्झॅक्ट 2 माणसं जेवतील यांची. जेवण वेस्ट नाही घालवायचं, आम्हाला आवडत नाही जेवण वेस्ट केलेलं. एखाद्या वेळेस माणसाला कमी पडलं तरी. मी आणि अरुणाताई ही आणि माईचं मला माहिती नाही, पण ह्यांना तुमच्या कॅटेगरी. हा, हाऊस अनुजाताई पण आहे आमच्या कॅटेगरीमध्ये, की थोडस जेवण बनवायचं, ते खायचं त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ते ठेवायचं नाही. आणि आम्ही तिघी बहिणी. आणि ह्या तिघी बहिणी अशा आहेत की ह्यांना म्हणजे घरचे 4 माणसं जेवतील आणि अजून 4 माणसं बाहेरचे जेवतील, एवढं जेवण करता तुम्ही करता. जे बघत असतील ब्लॉग सीतावाहिनी वगैरे, ते तर एग्री करतीलच. त्यामुळे येस. फुटले की नाही फुटलेला काय? उकळी झालंय रे, उकळलं ऑलमोस्ट. आता ऑलमोस्ट आमचं उकळलंय. तर भात टाकून तेल ऑलरेडी आधीच टाकायचं असतं, तू लेट टाकतेस. अंदाजेच टाकतो. आमच्याकडे तेलाचं वेगवेगळं आहे. ह्या एक तेलात आम्ही ठेवतो, त्यानंतर हे तूप आहे आणि ही एक मोठी तेलाची, जी आम्हाला आमच्या मित्राने दिलेली आहे. फुटले, बॉईल आलंय ना आता, उकळी आली ना, किती आता टाकणार. आता आम्ही टाकतोय भात. आता आपण भाजलो.
गाईस भात तर आता एका साईडला टाकला. आता येऊया आपण ह्या पाटकडे. तर ऑलमोस्ट थोडंसं काढून कांदा घेऊया का छान. बिर्याणी? आपल्या बिर्याणी वरतून टाकायला थोडंसं. नाही एवढं काय ते तळलेलं नाही तर ठीक आहे, नको मग दुसरा सेपरेट तळूया आपण. नको नको. एकदम मधुरासारखी नाही झाली तरी चालेल, खाण्यापुरती झाली तरी चालेल. जरा गॅस कमी ठेवूया. तर गाईज आता आम्ही चिकन टाकतो. आणि जो टोमॅटो टाकणार आहे तो चिकन थोडस उडलं. आता चालतं उडलेलं, आता चालतं उडलेलं. हिच्या राज्यात सगळं केलेलं चालतं, मी माझ्या राज्यात नाही करू शकत. बडी बहन का सब कुछ सुन लेगा. असं मस्त त्याला फ्राय करून घेऊया आणि मग टोमॅटो टाकूया. आम्ही खात होतो नटेला आणि चीज ब्रेड. तर गाईज आता दीदी भात काढून घेते आणि हा इन्स्टंटली म्हणजे लिटरली 5 ते किती 6-7 मिनिटातच शिजलाय, भिजवलेला. त्यामुळे ते मधुरा रेसिपी का मधुरा रेसिपीचा बघून भिजवलेला दीदीने आधी 1 तासभर भिजवलेला, त्यामुळे तो पटकन शिजला. म्हणजे हा पूर्ण नाही शिजलाय 20. हा, कारण मग तो ह्याच्यामध्ये जो राहिलेला आहे तो शिजून जाईल त्यामुळे. आता चिकन पण मस्त थोडंसं फ्राय झालंय, तर आपण हे थोडेसे मसाले टाकूया. हा रेड चिली पावडर आहे, त्यानंतर चिकन मसाला आहे आणि हा शाही बिर्याणी मसाला. पाणी सुटले ना तोंडात. आता टोमॅटो आपण टाकून घेऊया ॲट लास्ट, कारण सगळे मसाले वगैरे टाकून झाले. टोमॅटो पण आधी का नाही टाकलं, कॅन यू एक्सप्लेन दॅट? कांदा चांगला भाजलेला ना, तर त्यात चिकन भाजलं ना की एक वेगळाच अरोमा, वेगळाच फ्लेवर येतो त्यामुळे. आणि त्यामुळे टोमॅटो लास्ट टाकलेला आहे. आणि मसाले लगेच का टाकले का तर टोमॅटो असं पाणी पाणी होतं. येस, म्हणून म्हणलं आधी मसाले भाजून घ्यावा मग टोमॅटो. कसं पण वरचं तुम्ही काय पण करू शकता, असं हा काय टोमॅटो पण टाकू शकता, ते आमच्या चॉईसवर. आम्हाला मधुरावाला फॉलो नव्हतं करायचं. हे काय पुदिना पण टाकतेस आत्ताच? बस थोडाच टाक, फुल पुदिना फ्लेवर लागेल. बास यार. हा मस्त. तर गाईज आम्ही चिकन हे ते या टोपात ट्रान्सफर करून घेतलेलं आहे, कारण त्या कढईत पुरणार नव्हतं म्हणून. आता ह्याच्यावर मस्त भाताचा लेअर देऊया. तर गाईज आता भात आम्ही टाकलेला आहे त्याच्यात, आणि थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना पण असं मध्ये मध्ये टाकला. आता वरती आमच्याकडे केवढा पाणी तर नाहीये, म्हणून आम्ही इथे हळद घेतली आहे आणि मटक्यातलं पाणी. काय अरे हा केसर पाणी काय पण चालतं, पण त्या मधुरा रेसिपी मध्ये हे पण लिहिलेलं हळद पाणी, तर हे टाकू शकतो. आणि इथे मिरचीचे असे बारीक बारीक असे स्लिट्स केलेत, एम आय राईट. आणि लिंबू पण टाकला थोडासा. आणि इथे हळदचं पाणी आहे थोडंसं. आता ह्या गॅसला आपण 15 ते 20 मिनिटं ठेवायचं ह्या भाताला. हा तूप मेन टाकायचं. तूप टाकण्यामध्ये कंजूसी करू नका, तूप भरभरून टाका. आणि गॅस तर ऑन कर. हा करते. तूप खूप टाका, म्हणजे छान असं फ्रेग्रन्स पण येईल आणि टेस्टी पण लागेल. लिंबू काढतो, हे काहीतरी आणा लिंबू काढायला. भाताचा स्मेल तर एकदम मस्त येत होता आणि एकदम छान शिजलेला प्रॉपर, आणि टेस्ट तर 1 नंबर झालेली. त्यामुळे तुम्हाला पण जर ही रेसिपी ट्राय करायची असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.